आम्ही ना गाईज एक खेकडा रेस्क्यू केला. हे बघा छोटूचा खेकडा आहे. अजून नांगे बघा याचे मला चावायला बघतोय. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो तो एक वॉटरफॉल. तिथे बघा इथे एक कॅन्टीन पण आहे. अरे इथे कॅन्टीन आहे. वाली मॅगी. इथून अजून चढतो ना 1 तास ट्रेकिंग करतो ना मग माथेरानच आहे बघा. अरे आराम ज्या रूटनी जात होतो ना तो रूट एकदम ब्लॉक झालाय. एवढं पाणी येत आहे. आम्ही इथून आलो होतो, इथून असं गेलो, पण आता रूटच ब्लॉक झालाय. कारण पाणी एवढं जास्त झालंय ना, एवढं वाढलंय तर समजत नाहीये की कुठून जायचं. कारण पूर्ण ना जो पाणीचा फ्लो आहे ना खूप फास्ट मध्ये. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज आम्ही कॉलेजला नाही जाणार आहेत, तर आज आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय फिरायला? पनवेलला, दोदानीला. मग चांगली आहे का लोकेशन? भाई तू चल, फक्त मस्त की मजा करू तिथं. मग मित्र वाट बघतोय तिकडे. निखिल, मी, धीरज, अजून धीरजचा मित्र आहे ते दोघांनीला. तर आम्ही 4 असणार आहे. बघूया. तो बोलला की ना खूप चांगली जागा आहे तिथे, खूप चांगला पावसाळ्यात ग्रीनरी आहे, वॉटरफॉल आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे भाई, आज कॉलेजला जाणार नाहीत आम्ही, तर जातो, एक्सप्लोर करतो. कारण धीरज पण घरी खूप बोर झाला होता. निखिल पण बोलत होता की भाई पाऊस आलाय तर कुठे जाऊया फिरायला. तर आता चाललोय फिरायला, पावसातच चाललोय, तर गाडीने जाणार आहेत. तर चला मग. तर आता आम्ही निघालोय चेंबूर पासून. निखिलला चेंबूरला ड्रॉप केलाय. निखिल पण येतोय. त्याला बोललो तू पनवेलला या. कसं आम्ही ट्रिपल सीट जाऊ नाही शकत बाईक वरती, मग बोललो पनवेल वरनं जाऊ आतमध्ये ट्रिपल सीट. आता आम्ही निघालोय. आता देवनारला पोहोचणार आहे. आता चेंबूर स्टेशनला आहेत. तर आता आम्ही चाललोय पनवेलला. मग तिथून आतमध्ये जायचंय. ते जो काय कुठे जायचंय? पनवेलवरनं दोदानीला. हा, दोधानीला जायचंय. तर चला मग फटाफट जाऊया. पाऊस पण येतोय. मी रेनकोट वगैरे घातलंय. मजा येणार आहे. चला. तर गाईज आम्ही पनवेलला आलोय. एक स्टॉप होता, आम्ही तिथे थांबलोय नाश्ता करायला. हे बघा, डुगूच्या घरी. आम्ही इथूनच जात होतो, तर मी बोललो डुगूला भेटून जातो. अजून याला स्टेशन वरनं पिक केलंय. मग आम्ही ट्रिपला जाणार आहे. ए, अजून किती लांब आहे इथून? अर्धा तास. अर्धा तास. किलोमीटर 25 किलोमीटरची स्पेलिंग सांग. किलोमीटर हे सांग स्टार्ट. इकडे आहे तू? तुझा हात कसा आहे आता? चांगला आहे. येतो का फिरायला तेव्हा? येतो का फिरायला? घाल, जा प्लॅस्टिक घालून या. हा, जा तुझ्या पप्पांना सांग. काय नाही, चालतं त्याला. चला आता नाश्ता करून घेऊया, अजून जाऊया फिरायला. एक नंबर नाश्ता हुआ है अभी, मस्त बनाया मम्मी ने. तो अभी हम खा के मस्त के जाने वाले हैं दोदानी. आमचा नाश्ता वगैरे झालाय मस्त पोटभर. तर आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशन वर. रेनकोट वगैरे घालतो, खालतून भिजलोय, वरतून थोडा सुक्का आहे. काय नाही केलं बरोबर. तू तर सुकलेला आहेस ना? अरे चुकलेला आहे. आता मला करायचं लागतंय. तर आता चला निघूया. नाश्ता वगैरे झालाय. आधीच 10 वाजलेत. जो धीरजचा मित्र आहे, जो आम्हाला नेणार आहे, त्याला आम्हाला पण जायचंय. तर फटाफट निघूया, आपण फिरूया. चला.
आता आम्ही जेवदानी गावात पोहोचलोय धीरजच्या मित्राच्या घरी. हे बघा आता तो येणार आहे, मग आम्हाला नेणार आहे कुठे वॉटरफॉलला ना. काय म्हणते आता बघू काय प्लॅन आहे काय नाही, कारण पाऊस एवढा आहे ना एवढा आहे ना काय सांगू, कंटिन्युअसली पाऊस आहे. नदीला पाणी बघितलं ना तिथे. नदीला एवढं पाणी होतं ना काय सांगू, म्हणजे ना डोंगर दिसत होते ना काय म्हणजे एवढा पाऊस कंटिन्युअसली येतोय ना काय सांगू तुम्हाला. किंवा आपल्या मुंबईला कसं अर्धा तास पडतो मग थांबतो, पण इथे तर कंटिन्युअसली आहे, 5 मिनिटं पण थांबत नाही पाऊस. नो चान्स. आम्ही पूर्ण भिजलोय, आता आम्हाला थंडी लागते. आता आम्ही निघालोय वॉटरफॉल कडे. आता वॉटरफॉल कुठे आहे तो धीरजचा मित्र नेतोय. अजून इथून व्ह्यू बघा, थांब रे बघ दाखव व्ह्यूज. व्ह्यू बघा इथून. इथे बघा वॉटरफॉल, पूर्ण ना धुकं झालंय, काहीच दिसत नाही. चला बघा पहिला पडाव आमचा आता इथून चालू झालंय. नीट चला. नीट चल. वाहून जाशील हे, नीट. डायरेक्ट अकोल्याला निघशील. ब्लॉग बनवतोय. जिथे आम्ही चाललोय ना तिथे ना खूप जण येत आहेत. आताच आम्ही येत होतो ना तर तिथे कपल्स वाले कॉलेजचा ग्रुप आहे, सगळे इथं फिरायला आलेत. आम्ही पण इथं फर्स्ट टाइम आलोय. व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघ रे भाई. तो दाखव. ते बघा तुम्हाला झूम करून दाखवतो तो एक वॉटरफॉल. तिथे बघा धीरज तिथे गेलाय. इथे एक कॅन्टीन पण आहे. अरे इथे एक कॅन्टीन आहे. आड़ो वाली मैगी यही मिलेगी, चले आओ. हे छान केलंय. इथे नाही का टेबल वगैरे ठेवलाय. आपल्याला तिथे वरती जायचंय का त्या वॉटरफॉल कडे? आपल्याला ऑलरेडी झालाय. हा हे काय सीन आहे. चला यार. तिकडे बघ तो वॉटरफॉल बघ. हा रे भाई तो बघ तो वॉटरफॉल बघा. एक नंबर भाई. आभाळ ढग आहेत म्हणून ना काही दिसत नाहीये. कसं वाटलं तुला? अरे भारी वाटलं. पावसात म्हणजे जास्त पाऊस आला तर हे सगळं भरत असेल ना? जास्त पाऊस आला असेल तर? तिकडनं पाणी जोरात वाहतोय. चला आपल्याला अजून वरती पण जायचंय. आधीच उशीर झालाय, बिचारा त्याला पण जायचंय कामाला, मग तो आमच्यासाठी थांबला होता. हे बघा आम्ही ना गाईज एक खेकडा रेस्क्यू केला. हे बघा छोटूचा खेकडा आहे. अजून नांगे बघा हे जे मला चावायला बघतोय. आपण याला ना सोडून टाकूया, कारण बिचारा लहान आहे ना. आपण याला सोडूया. हे बघा याला सोडतो या. जा जिने आपली जिंदगी. चला पुढे जाऊया. आम्ही ना ती जी एक नदी होती ना ती पार करून आलोय. ती थोडी रिस्की होती. आता पुढे आलोय. अजून काय व्ह्यू दिसतो इथून. पूर्ण पूर्ण डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे, मध्ये एक घर आहे. काय भारी आहे, काय भारी आहे व्ह्यू आहे यार खरं. तुम्ही पण ना तुमच्या फ्रेंड सोबत फॅमिली सोबत असा एक्सप्लोअर करायला जावा पावसात. अजून सेफली जावा. आम्हाला जायचं अजून पुढे. कुठं राहिलं तो हे बघा. तिथं आजी ना शेती करते, त्यांचंच घर आहे वाटतं हे.
चल गाईज, जो आता मेन वॉटरफॉल चालू होणार आहे ना, इथं तर आहेत वॉटरफॉल, पण ते छोटे छोटे होते. आता मोठा वॉटरफॉल चालू होणार आहे. आता आलोय. अजून तुम्हाला माहितीये का, हे जे आम्ही ट्रेकिंग करतोय ना, हा डोंगर माथेरानच्या डोंगरशी कनेक्टेड आहे. म्हणजे हे ऑलमोस्ट माथेरानमध्येच आलं. इथून अजून चढतो ना, 1 तास ट्रेकिंग करतो ना, मग माथेरानच येईल. बघा अरे आराम. आता वॉटरफॉल तिथं थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला. चला दाखवतो. भारी मजा येते. निखिल, कसं वाटतंय? एकदम भारी भाई, व्ह्यू दाखव ना आपले. व्ह्यू बघा तुम्ही. अजून हे सगळे हिडन स्पॉट आहे, हिडन. जास्त कुणाला माहिती नाही हे. वॉटरफॉल बघा गाईस, किती मोठा वॉटरफॉल आहे. तुम्ही व्ह्यू बघा, अजून पाणी कसं पडतंय भाई, काय भारी आहे. आम्ही ना आता वॉटरफॉल वरनं परत चाललोय. खूप एन्जॉय केला, पण ना ज्या रूटनी जात होतो ना, तो रूट एकदम ब्लॉक झालाय. एवढं पाणी येतंय. आम्ही इथून आलो होतो, इथून असं गेलो, पण आता रूटच ब्लॉक झालाय. कारण पाणी एवढं जास्त झालंय ना, एवढं वाढलंय, तर समजत नाहीये की कुठून जायचं. कारण पूर्ण ना जो पाणीचा फ्लो आहे ना, खूप फास्ट मध्ये. तर आम्हाला रिस्क नाही घ्यायची, म्हणून ना धीरजचा जो मित्र आहे ना, दुसरा रूट शोधायला गेलाय. आलाय वाटतंय. तर भाई, तुम्ही पण ना असं सेफली या. पाणीचा फ्लो बघा ना तुम्ही, किती किती फास्ट आहे. हा ना, पाण्यासोबत मस्करी नका करू. अजून मला टेन्शन आहे की आमच्या सोबत तर लोकल माणूस आहे, म्हणून आम्ही कसं पण निघून जाऊ. पण जे दुसरे माणसं आहेत ते गेलेत, मग ते रिटर्न कसे येणार आहेत? म्हणून आम्ही थांबलोय. म्हणून आम्ही इथं थोडं थांबलोय की ते लोक पण यायला पाहिजे. मग कसं त्यांना पण रूट दाखवू, त्यांना पण सेफली आम्ही त्या साईडला पोहोचू. आलं आलं का? कोणता तो का? काय पण तो सांगतो, पण ते तिथं पाणी येते तर खड्डा आहे भाई. वॉटर हे चल आहे का तिथून? चल चल. गाईज, आम्ही कसं कसं आलोय घरी. तर खूप एन्जॉय केला आम्ही. आता जस्ट घरी आलोय, पूर्ण भिजलोय. धीरज गेलाय आंघोळीला, आणि मी पण आता आंघोळीला जाईल. काय काय झालं? अजून इथे बघा, मम्मी झोपली आहे. पाऊस खूप आहे ना इथे. इथे पनवेलला पण खूप पाऊस होते. एवढा पाऊस काय सांगू. शाळेला सुट्टी भेटली ना. फोन बॅगेत होता. आता जस्ट फोन उघडलाय. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. घरी येऊन परत आंघोळ केली. आज माझी एवढी आंघोळ झाली आहे ना, बाहेर तर भिजलोच एवढा. घरी पण येऊन आंघोळ केली. मी नाही टाकलं, कोणी टाकलं? तू आता दंड तुला. इथं चाय प्यायला बसलोय. मम्मी, फोटो व्हिडिओ बघून कसं वाटलं? आता गेला डबल जाऊ नको. का? नको लय का तिकडे हे आहे बाबा पाण्यात. मी म्हणते तिकडं नको जाऊ, त्याच्यापेक्षा चांगलं. खारघरचं काय? काहीच नाही. हो, आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्ही कमीच. हा, वेळ कमी होता आमच्याकडे. बिचाराला जो मित्र होता त्याला पण कामाला जायचं होतं ना, त्याने आमच्यासाठी वेळ काढला होता. कारण मला सॅटर्डेची सुट्टी होती, म्हणून कसं कसं. हा हा, उद्या पण सुट्टी, रविवार. ऑनलाईन लेक्चर माहीमचं ना, ऑनलाईन. मला काय विचारते का? तर आता ना आम्ही सगळे जेवायला बसलोय. हे बघा, फ्राईड राईस, शेजवान राईस, अजून विंग्स.
धीरज हे खातोय कारण धीरजला जास्त चिकन जमणार नाही म्हणून धीरज ही भाजी खातोय. पप्पा जेवतायत, मम्मी जेवतीये. तर मी पण आता फटाफट जेवून घेतो, व्लॉग एंड करतो, एडिट करून अपलोड करतो. चला मग मित्रांनो, वेळ आली व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.